नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुणेकर वाचतायत ही अतिशय वेगळ्या कल्पनेनं बुक ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वतीनं राजेश पांडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजवरती मोठा पुस्तक महोत्सव आयोजित केला आहे. त्याचं उद्घाटन राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे करणार आहेत अशी माहिती राजेश पांडे यांनी दिली. महोत्सवाला सुरुवात होते आहे. उद्या सकाळी 12 वाजता म्हणजे 11 तारखेला शांतता पुणेकर वाचत आहे हा एक पुस्तक महोत्सवाच्या अभियानातला एक भाग म्हणून कार्यक्रम आहे. सर्व पुणेकरांना माझं आव्हान आहे, उद्या दुपारी 12 वाजता आपण जिथे असाल, ज्या स्थितीत असाल, ज्या कार्यक्रमात असाल, त्या सगळ्या ठिकाणी किमान 1 तास काहीतरी वाचावं. पण या वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी हे आपण अभियान राबवतो आहे. सर्व सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्ष, सर्व आर्थिक व्यावसायिक संघटना, सर्व प्रशासकीय संस्था, सर्व समाजातले घटक हे याच्यात सहभागी होत आहेत. प्रचंड प्रतिसाद आहे. मला खात्री आहे की उद्याच्या या शांतता पुणेकर वाचत या कार्यक्रमात लाखो लोक सहभागी होतील आणि या चळवळीला अधिक बळकट करतील. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यात यवत येथे योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून झाला. त्याचा तपास पोलीस कसोशीनं करत आहेत, त्या बाबतीत मनोज पाटील यांनी दिलेली ही माहिती. या प्रकाराची अतिशय गांभीर्याने दखल पुणे पोलिसांनी घेतलेली आहे. पोलीस स्टेशन आणि झोनकडून जवळजवळ 10 टीम्स याच्यावरती काम करत आहेत. या व्यतिरिक्त क्राईम ब्रँचच्या 6 ते 7 टीम अशा जवळजवळ 16 ते 17 टीम्स याच्यामध्ये काम करतात. तपासामध्ये टेक्निकल तपासाबरोबर इतर सर्व ह्युमन इंटेलिजन्स या प्रकारचा सगळा तपास पोलीस करत आहेत. निश्चित काही ठिकाणी तपासामध्ये प्रगती आहे, परंतु ज्यावेळेला क्लिअर माहिती मिळेल त्यावेळेला माध्यमांसमोर आम्ही सादर करू. सर काय कारण वगैरे काय कळलं कशाचं? नाही, हे अजूनही तपास आहे. टू अर्ली टू डिस्क्लोज असं मला म्हणता येईल. तर त्याच्यामुळं आमच्या टीम्स काम करत आहेत. जसं याच्यामध्ये प्रोग्रेस होईल तसं आपल्याला अपडेट करू. टेक्निकल दृष्ट्या म्हणजे नेमकं काय शोधलं जात आहे की टॉवर लोकेशन, मोबाईल फोन लोकेशन किंवा काही इतर गाडीचा काही तपास अद्याप लागलाय? सगळ्या गोष्टी ज्या ज्या येतात, ज्या टेक्निकली अवेलेबल असतात, ओपन सोर्समध्ये असतात किंवा इतर माध्यमातून असतात, त्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो. मी स्पेसिफिक सांगणार नाही, कारण इन्व्हेस्टिगेशनला बाधा होईल असं कुठलंही डिस्क्लोजर या ठिकाणी करता येणार. साधारणतः काय असं आहे आपल्या जवळपास पोहोचलेत का आरोपींच्या? मला असं वाटतं लवकरच व्हायला काय हरकत नाही. पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक असं काय कळतंय का की जागेच्या व्यवहारातनं किंवा अन्य वेगळं कारण का असं काय आले का कुटुंबियांकडनं किंवा असं काही आले का पुढे? असं नाही सांगता येणार. इन्व्हेस्टिगेशनला ज्याच्यामुळे बाधा पोहोचू शकेल अशी इन्फॉर्मेशन या स्टेजला डिस्क्लोज करणं योग्य होणार नाही. गाडीबद्दल काही समजलंय का? कारण त्या गाडीतून सीसीटीव्ही समोर आहे, ते त्याचाही आम्ही तपास घेतोय, कारण तोही एक एव्हिडन्सचाच भाग आहे. ते ज्या गोष्टी पुढे आलेली आहे गाडी संदर्भातली, त्या संदर्भात सुद्धा पोलीस तपास कशा प्रकारे मारले काय हे कळलं म्हणजे काय निघलं? नाही, असं दिसतंय की त्यांना उचलल्यानंतर काही तासात पुढच्या ही कृती केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. तरी पण आम्ही अधिक तपास करतो. कशा प्रकारे वार कशाने नाही, फायर आर्मचा वापर तर दिसून येत नाही आहे प्रथमदर्शनी. याच्यामध्ये काही वेपन किंवा ब्लंट वेपन अशा प्रकारचा वापर असू शकतो.
कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीनं महिला अत्याचाराच्या विरोधामध्ये एक रॅली काढण्यात आली आणि पोस्टर प्रदर्शनही करण्यात आले. कांधे पे सूढ़ा तू, हाथों में भर के चला बिजलियां, कांधे पे सूरज टिकाते चढ़ा तू, हाथों में भर के चला बिजलियां, तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनून है किसी ने कहा वो युद्ध करे तुम दे पड़ा गांडी हाथ से छूट रहा शरीर का बता दृश्य देख मेरा देह का है हर रोग खड़ा इनके शक मेरी बुद्धि भ्रम में रह न सकूं अभी और खड़ा तुम्हें है माना अब दीक्षा बहाओ तेरी शरण पड़ा नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. विधानसभेच्या निवडणुका झाल्या, मंत्रिमंडळ आता लवकरच होईल, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झाले, विधानसभेचे अध्यक्ष झाले. पण आम्हा पुणेकरांच्या रस्त्याचे खड्डे, वाहतुकीचे प्रश्न, पाण्याचा पुरवठा, शहरातली गुन्हेगारी हे कधी कमी होणार? महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार? महानगरपालिकेचं प्रशासन नागरिकांना उत्तम सेवा सुविधा कधी देणार? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.